माझे नाव गौरी आहे. ही अशुभ मुलगी माझ्या घरातून हाकलून द्या. हिची पावलं पडताच माझ्या मुलीचा संसार सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त झाला. हिला इथून घेऊन जा. हे शब्द नव्हते, धगधगते कोळसे होते, जे माझ्या सासूच्या जिभेवरून निघून थेट माझ्या हृदयाला आणि आत्म्याला छिन्न विछिन्न करत होते. मी लग्नाच्या वस्त्रात घाबरलेली उभी होते आणि माझा नवरा दीपक, ज्याने काल रात्रीच माझ्यासोबत आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या होत्या, शांतपणे हा तमाशा पाहत होता. माझ्या लग्नाला अवघे 24 तास झाले होते आणि माझ्या स्वागत समारंभाच्या दिवशीच माझ्या नंदेची वरात परत फिरली होती. सारा दोष माझ्यावर टाकला जात होता. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आयुष्याची ती सुंदर स्वप्ने तुटून चुराड होत होती, जी स्वप्ने खरी व्हावीत म्हणून माझ्या विधवा आईने तिच्या आयुष्यभराची कमाई खर्च केली होती. मी जेव्हापासून समजूतदार झाले तेव्हापासून माझ्या आईला लोकांच्या घरात काम करताना पाहिले होते. माझे वडील गेले तेव्हा मी फक्त 1 वर्षांची होते. त्यांचा सावट माझ्या डोक्यावरून तेव्हाच उचलला गेला. आई मला घेऊन तिच्या माहेरी गेली. पण काही वर्षानंतर मामाने आम्हाला ओझं समजून घरातून हाकलून दिले. आम्ही असहाय्य आणि आधारहीन माझ्या वडिलांच्या घरी परत आलो. तिथे माझ्या वृद्ध आजी आजोबांनी आम्हाला आधार दिला. ते स्वतः खूप वृद्ध झाले होते, पण त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम होते. आईने पुन्हा मेहनत मजुरी सुरू केली, जेणेकरून आम्हा चौघांचे पोट भरेल. पण काळाला कदाचित आमचा हा आधारही मान्य नव्हता. काही वर्षातच आजी आजोबाही देवाघरी गेले. आता या जगात फक्त मी आणि माझी आई एकट्या होतो. आईने कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत. एकदा तिने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हटले होते की बेटा, मी तुला इथपर्यंत आणले, एवढीच माझी क्षमता होती. आता माझी फक्त इतकीच इच्छा आहे की तू तुझ्या घरी सुखी होशील. मी आईच्या निर्णयापुढे मान झुकवली. ती माझ्यासाठी योग्य नातं शोधू लागली. आमच्या गरिबीमुळे आणि लाचारीमुळे चांगले नाते मिळत नव्हते. पण एक दिवस आईची जुनी मैत्रीण दीपकचं स्थळ घेऊन आली. त्या म्हणाल्या की मुलगा सरकारी नोकरीत आहे, स्वतःचे छोटेसे घर आहे आणि कुटुंब खूप चांगले आहे. आईच्या डोळ्यात आशेची किरणे उजळली. दीपकचे कुटुंबीय मला पाहायला आले तेव्हा त्याची आई, ज्या आज माझ्यावर ओरडत होत्या, तेव्हा मोठ्या प्रेमाने वागणूक दिली होती. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हटले होते की खूप सुंदर आहे तुझी मुलगी, आम्ही तिला डोळ्याच्या कणीसारखी जपू. दीपकनेही मला पाहिले आणि पसंत केले. त्याच्या 2 बहिणी होत्या, दोघीही अविवाहित. त्यापैकी मोठी बहीण कावेरी, हिचे लग्न माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ठरले होते. लग्नाची तारीख निश्चित झाली. माझ्या आईने तिच्या आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली. तिने आपल्या कुवतीपेक्षा जास्त हुंडा दिला. तिची एकच इच्छा होती की मी माझ्या सासरी सुखी राहावे. लग्नाच्या रात्री दीपकने मला अनेक वचने दिली. तो म्हणाला की गौरी, मी तुला कधीही दुखवणार नाही. बघ, आपण आपली छोटीशी दुनिया बनवू, जिथे फक्त प्रेम असेल. त्याच्या बोलण्याने मला वाटले की मला जगातील सर्व सुख मिळाले आहे. मला वाटले की माझ्या आईच्या त्यागाचे फळ मला मिळाले. दुसऱ्या दिवशी माझा स्वागत समारंभ होता आणि त्याच दिवशी कावेरीची वरात येणार होती. घरात सकाळपासूनच गडबड होती. मी सजून स्टेजवर बसले होते. वरात वेळेवर आली. पाहुण्यांचे स्वागत झाले. सर्व काही ठीक चालले होते. लग्नाच्या विधी सुरू होणार तेवढ्यात अचानक वराची आई, एक उद्दाम आणि गर्विष्ठ बाई, माझ्या सासूला एका कोपऱ्यात घेऊन गेली. मी लांबून पाहिले की त्यांच्यात काहीतरी तीव्र वादावादी होत होती. सासूच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्या हात जोडून काहीतरी बोलत होत्या, पण ती बाई नकारार्थी मान हलवत होती. काही क्षणानंतर ती बाई आपल्या मुलाकडे गेली आणि त्याच्या कानात काहीतरी बोलली. वर जो आत्तापर्यंत हसतमुख दिसत होता, एकदम गंभीर झाला. त्याच्या आईने मोठ्या आवाजात सांगितले की आम्हाला हे लग्न करायचे नाही, चला इथून निघूया. हे ऐकताच सभागृहात स्मशान शांतता पसरली. माझ्या सासू आणि दीपक धावत त्यांच्याकडे गेले. त्यांनी विनवण्या केल्या, पण ती बाई एकही शब्द ऐकण्यास तयार नव्हती.
वराने एकदाही कावेरीकडे वळून पाहिले नाही आणि आपल्या आईसोबत बाहेर निघून गेला. काही क्षणातच संपूर्ण वरात परत फिरली. कावेरी मंडपातच बेशुद्ध होऊन पडली. घरात कोलाहल माजला. आनंदाने भरलेले घर एका क्षणात शोकात बुडाले. या शोकाकुल वातावरणात सासूची नजर माझ्यावर पडली. त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या जागी तिरस्कार आणि संतापाची ठिणगी चमकत होती. त्या जलद पावलांनी माझ्याकडे आल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी स्टेजवर चढून माझा हात पकडला आणि मला झटक्याने खाली ओढले. त्यांच्या पकडीत इतकी ताकद होती की माझ्या मनगटातून वेदनेची लहर उसळली. त्या ओरडल्या की अशुभ, अपशकुनी मुलगी, तुझी पावलं या घरासाठी अपशकुनी ठरली. तू आलीस तेव्हापासून या घरात अपशकुन आले. मी आश्चर्याने आणि भीतीने गप्प उभी होते. मला काहीच समजत नव्हते की माझी चूक काय आहे. मी स्वतः या घटनेने हादरले होते, पण सासूने माझे काहीच ऐकले नाही. त्यांनी मला धक्के देत सर्व पाहुण्यांसमोर अपमानित केले. ही माझ्या सासरच्या आयुष्याची भयानक सुरुवात होती, ज्याने माझ्या आत्म्यालाही हादरवून टाकले. जर तू तुझ्या माहेरहून नीट हुंडा आणला असतास तर आज माझ्या मुलीचे हात पिवळे झाले असते. तुझ्या आईने तुला भिकेचा तुकडा देऊन पाठवलं. रिकाम्या हाताने येऊन तू माझ्या मुलीचे सुख खाल्लेस. सासूचे विषारी शब्द माझ्या कानात अंमलासारखे पडत होते. सभागृह पाहुण्यांनी भरलेले होते आणि एक नववधू आपला अपमान होताना पाहत होती. कावेरीला आता शुद्ध आली होती आणि ती हंबरडा फोडून रडत होती. तिचे रडणे आणि सासूचे टोमणे यामुळे माझ्या डोक्याच्या नसा फाटत होत्या. मी आशेने दीपककडे पाहिले, ज्याने रात्री माझ्या रक्षणाचे वचन दिले होते, पण तो आता दगडासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी करुणा नव्हती, उलट एक विचित्र राग आणि अपेक्षा होती. जणू तोही आपल्या आईच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होता. वरात का परत गेली याचे कारण कोणालाच समजले नव्हते, पण सासूने एका मिनिटात सारा दोष माझ्यावर टाकून एक नवी कथा रचली. त्या मोठ्याने ओरडल्या की ऐका, त्या लोकांनी हुंड्यात गाडीची मागणी केली होती. मी विचार केला होता की सुनबाई काही हुंडा आणेल, त्यातून काही विकून कावेरीला गाडी देईल, पण हिच्या माहेरहून तर कवडीही आली नाही. मी त्या लोकांना वचन दिले होते आणि आता ते पूर्ण झाले नाही, म्हणून त्यांनी वरात परत नेली. याला जबाबदार ही अशुभ मुलगी आहे. हे सारे खोटे होते. मला चांगले आठवते की हुंड्याची कोणतीही मोठी यादी नव्हती, पण त्या क्षणी कोणालाही सासूसमोर सत्य बोलण्याची हिंमत नव्हती. सारे मला दयेच्या नजरेने पाहत होते. दीपकची धाकटी बहीण स्मिता, जी माझ्यापेक्षा वयाने काहीशी लहान होती, माझ्याकडे आली आणि मला आधार देत खोलीत घेऊन गेली. वाटेत मी ऐकले की दीपक आपल्या आईला हळू आवाजात म्हणत होता की आई, आता पाहुण्यांसमोर हे सगळं नको, जे व्हायचे ते झाले. त्याच्या आवाजात माझ्या जखमांपेक्षा आपली प्रतिष्ठा वाचवण्याची चिंता जास्त होती. खोलीत आल्यावर मी स्मिताला विचारले की खरे कारण काय होते. खरंच हुंड्याचाच प्रश्न होता का? स्मिताने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच म्हणाली की बहिणी, मला काहीच माहिती नाही, पण नवरदेवाच्या आईला खूप गर्व होता. ती आईशी एकट्याने बोलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर राग होता. थोड्या वेळाने दीपक खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता. मी रडत रडत त्याला विचारले की दीपक, तुम्हाला माझ्या आईची परिस्थिती माहिती आहे. ती कुठून गाडीचा बंदोबस्त करे आणि ही गोष्ट आधी ठरलेली नव्हती. मग आई सगळ्यांसमोर मला अपमानित का करत आहे? दीपकने माझ्याकडे थंड नजरेने पाहिले आणि म्हणाला की जे आहे ते नुकसान आमचेच झाले ना. संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा गेली. आई रागात आहे. तुला थोडं काही बोलल्या तर काय झाले? तू शांत राहा. त्याचे शब्द इतके थंड होते की माझ्या आतपर्यंत बर्फ गोठला. हा तो दीपक नव्हता ज्याच्याशी माझे लग्न झाले होते. हा काही अनोळखी माणूस होता ज्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम नव्हते. मला माझ्या आईची असहाय्यता आठवत होती, जिने किती आशेने मला या घरात पाठवले होते. मी विचार केला होता की दीपकच्या प्रेमाने आणि सेवेने मी सगळ्यांची मने जिंकेन, पण इथे पहिल्याच दिवशी मला माझी अवकात दाखवली गेली.
माझ्या आईची तब्येत खराब होती, ती आज येऊ शकली नव्हती. अन्यथा हा अपमान पाहून ती जिवंतपणेच मरून गेली असती. अचानक खोलीच्या बाहेरून सासूबाई आणि कावेरीचे हळू आवाज ऐकू आले. मी कान दरवाजाला लावले. कावेरी रडत म्हणत होती की आई, आता माझे काय होईल? अभिजितने फोनही बंद केला आहे. सासू रागाने म्हणाल्या की काळजी करू नको, मी त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेन. त्यांनी आमची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आणि तुझ्या या अशुभ वहिनीला मी सोडणार नाही. हिच्यामुळेच सगळे झाले. मग मला एक अशी गोष्ट ऐकू आली ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कावेरी म्हणाली की पण आई, अभिजितची आई म्हणत होती की त्यांना कोणीतरी सांगितले की दीपक दादाची नोकरी. सासूने तिचे बोलणे तात्काळ तोडले. शांत रहा, अशी कोणतीही गोष्ट नाही. मी सांगते आहे ना, सगळा मामला हुंड्याचा आहे, तेच सत्य आहे. ही गोष्ट कोणाच्या कानावर पडू नये. हे अपूर्ण वाक्य माझ्या मनात अडकून राहिलं. दीपकच्या नोकरीचे काय झाले? वरात परत जाण्याचे खरे कारण काही वेगळेच होते का, जे माझ्यापासून आणि कदाचित सगळ्यांपासून लपवले जात होते? हा संशय माझ्या मनात विषारी सापासारखा फुत्कारू लागला. मला वाटले की मी एका मोठ्या फसवणुकीच्या आणि कटाच्या जाळ्यात अडकले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे कुठल्याही घंटेच्या आवाजाने नव्हे तर स्वयंपाकघरात भांड्यांच्या आवाजाने उघडले. मी घाबरून उठून बसले तर दीपक खोलीत नव्हता. मी लवकर बाहेर आले तर पाहिले की सासू स्वयंपाकघरात उभ्या रागाने वस्तू इकडे तिकडे फेकत होत्या. मला पाहताच त्या ओरडल्या की महाराणी, सूर्य डोक्यावर आला आणि तू आरामात झोपलेली आहेस. हे तुझे माहेर नाही जिथे आईच्या तुकड्यावर जगतेस. चल आता कामाला लाग. मी भीतीने म्हणाले की आई, तुम्ही मला उठवले असते. तुझ्या हाताला मेहंदी आहे का? मी तुझी नोकर आहे का जी तुला उठवेन? त्यांनी चहाचा कप माझ्याकडे धरला आणि म्हणाल्या की घे, दीपकसाठी कडक चहा बनव आणि ऐक, नाश्त्यात आज सगळ्यांसाठी बटाट्याचे पराठे बनव. हे बोलून त्या बाहेर गेल्या. मी स्वयंपाकघराचे निरीक्षण केले. सगळ्या वस्तू विखुरलेल्या होत्या. रात्रीच्या पाहुण्यांच्या वापरलेल्या भांड्यांचा ढीग होता. मला समजले की हे सगळे मुद्दाम माझ्यासाठी सोडले आहे. मी खोल श्वास घेतला आणि कामाला लागले. मी माझ्या आईला त्रास देऊ इच्छित नव्हते, म्हणून मी कोणत्याही परिस्थितीत या घरात गुजराण करण्याचा निर्णय घेतला. मी नाश्ता बनवून टेबलवर ठेवत होते तेव्हा कावेरी बाहेर आली. जिचे डोळे रडून सुजलेले होते. तिने मला तिरस्कार भरल्या नजरेने पाहिले आणि म्हणाली की माझे घर उद्ध्वस्त करून आता इथे महाराणी होण्याची स्वप्ने पाहू नकोस. तुला या घरात तीच जागा मिळेल जी तुझी योग्य आहे, नोकराची. मी शांत राहिले. दीपकही तयार होऊन बाहेर आला आणि शांतपणे खुर्चीवर बसला. त्याने माझ्याकडे एक नजरही टाकली नाही. सासूने पराठा तोडत म्हटले की आज कार्यालयातून सुट्टी घे बेटा, तुझ्या बहिणीचे मन दुखावले आहे. हिच्या जवळ बस, थोडे बोल. दीपकने हळू आवाजात म्हटले की आई, मी सुट्टी घेऊ शकत नाही, खूप महत्त्वाचे काम आहे. यावर सासूचा पारा चढला. काम महत्त्वाचे आहे की बहीण? या अपशकुनीमुळे तूही बदललास, आधी असा नव्हतास. दीपकने असहाय्यतेने माझ्याकडे पाहिले. जणू सगळ्याला मीच जबाबदार आहे. तो लवकर नाश्ता संपवून उठला आणि काहीही न बोलता घराबाहेर गेला. त्याच्या जाण्यानंतर सासू आणि नंदेने मला निशाणा बनवले. चल उठ, हे सगळे वापरलेले भांडे साफ कर आणि संपूर्ण घर साफ करायचे आहे. एका कोपऱ्यातही धूळ किंवा माती दिसू नये. सासूने आदेश दिला. मी शांतपणे कामाला लागले. संपूर्ण दिवस माझ्याकडून प्राण्यासारखे काम करून घेतले. मी एका क्षणासाठीही विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला तर कावेरीने टोमणा मारला. काय झाले, थकलीस? कमकुवत शरीराची? अजून तर सुरुवात आहे, बघ पुढे काय होते. दुपारी माझ्या आईचा फोन आला. मी भीतीने फोन उचलला. आईच्या आवाजात चिंता होती की बेटा, सगळं ठीक आहे ना? स्वागत समारंभाच्या दिवशी जे झाले ते लोकांकडून मला समजले. तू त्रस्त तर नाहीस? मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवत म्हटले की नाही आई, मी पूर्णपणे ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. फक्त थोडी गैरसमज झाली होती. आता सगळं ठीक आहे. मी इच्छित नव्हते की माझ्यामुळे ती आजारी पडावी. मला माझं रडणं अनावर होत होतं, म्हणून मी लवकर फोन ठेवला. संध्याकाळी दीपक घरी आला.
तेव्हा मी अपेक्षा करत होते की कदाचित तो माझ्याशी मृदू बोलेल, पण तो एक तास आपल्या आई आणि बहिणींजवळ जाऊन बसला आणि त्यांच्याशी बोलू लागला. त्याने मला पूर्णपणे दुर्लक्षित केले. रात्रीच्या जेवणानंतर मी खोलीत गेले तेव्हा तो आधीच तिथे होता. मी धैर्य करून विचारले की तुम्ही माझ्यावर रागवला आहात? त्याने माझ्याकडे न पाहता म्हटले की रागवून काय करणार, नशीब बदलणार नाही. मी म्हटले की दीपक, मी रात्री आई आणि कावेरीच्या काही गोष्टी ऐकल्या. त्या तुमच्या नोकरीबद्दल काही बोलत होत्या. हे सगळं ठीक आहे का? हे ऐकताच तो भडकला. त्याने रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की तुझी हिंमत कशी झाली लपून माझ्या घरच्या लोकांच्या गोष्टी ऐकण्याची? गुप्तचरगिरी करत आहेस? मी म्हटले की नाही, मी गुप्तचरगिरी करत नव्हते, फक्त आवाज आला. त्याने म्हटले की मग यापुढे असे होऊ नये आणि माझ्या नोकरीला काही झाले नाही. तू तुझ्या कामाशी काम ठेव. त्याने धमकीच्या स्वरात म्हटले आणि खोलीतून बाहेर गेला. त्याचा प्रतिसाद खूप विचित्र होता. जर त्याच्या नोकरीला काही झाले नव्हते तर तो इतका रागवला का? आणि सासूने कावेरीला बोलणे का थांबवले? माझा संशय आणखी गडद होत चालला. मला विश्वास वाटला की यात काहीतरी गडबड आहे. वरात परत जाण्याचे कारण हुंडा नव्हते तर काही वेगळे रहस्य होते जे हे कुटुंब लपवत होते आणि या रहस्याची किंमत माझ्याकडून चुकवली जात होती. पुढचे काही दिवस नरकासारखे गेले. माझ्याकडून संपूर्ण दिवस काम करून घेतले जात होते आणि रात्री दीपकचं रागीट वर्तन माझे मन मोडून टाकत होते. त्याने लग्नाच्या रात्रीनंतर माझ्याशी एकही प्रेमाचा शब्द बोलला नव्हता. मी या घरात कैदी बनून राहिले होते. रात्री पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेले तेव्हा अंधारात मला दीपकचा हळू आवाज ऐकू आला. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या आवाजात घबराट आणि चिंता होती. मित्रा, मी काय करू? मला काही समजत नाही. त्यांनी मला एका आठवड्याची मुदत दिली आहे. जर मी पैसे परत दिले नाहीत तर ते पोलिसात तक्रार करतील. दुसऱ्या बाजूने काहीतरी म्हटले असावे, कारण दीपक म्हणाला की 3 लाखांची लाचखोरी आहे. मी इतकी मोठी रक्कम कुठून आणू? मी विचार केला होता की कावेरीच्या लग्नातून येणाऱ्या भेटवस्तू आणि माझ्या पत्नीच्या हुंड्यातून काहीतरी सांभाळता येईल, पण इथे तर उलटेच झाले. हे ऐकून माझ्या हातातून ग्लास खाली पडला. दीपकने दचकून मागे वळून पाहिले आणि मला तिथे उभे पाहून त्याचे डोळे भीतीने आणि रागाने विस्फारले. तू इथे काय करत आहेस? दीपकने तात्काळ कॉल कट केला आणि रागाने माझ्याकडे धावला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. मी म्हटले की मी पाणी पिण्यासाठी आले होते. माझा आवाज कापत होता. आणि तू सगळे ऐकलेस? त्याने माझा हात घट्ट पकडला आणि विचारले. मी वेदनेने तडफडले. दीपक, सोड, मला दुखत आहे. सांग, तू काय ऐकलेस? त्याने पकड आणखी घट्ट केली. मी सिसकत म्हटले की मी पैशांबद्दल ऐकले. 3 लाखांची लाचखोरी. हे ऐकताच त्याने मला झटक्याने सोडले. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. तो खोलीत जलद चालू लागला. केसात हात फिरवत होता. तो बडबडत होता की सगळं संपलं, मी उद्ध्वस्त होईल, मला तुरुंगात जावे लागेल. मी धैर्य करून विचारले की हे सगळं काय आहे दीपक? तुम्ही कार्यालयात काही गडबड केली आहे का? तो माझ्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि असहाय्यता दिसत होती. पहिल्यांदा मला त्याची दया आली. तो तुटक शब्दात म्हणाला की हो, माझ्याकडून चूक झाली. मी कार्यालयाच्या खात्यातून काही पैसे काढले एका मित्रासोबत व्यवसाय करण्यासाठी, या हेतूने की नफा झाल्यावर मी परत ठेवेन. पण व्यवसाय बुडाला आणि आता तपासणीत ही गोष्ट समोर आली आहे. माझ्या व्यवस्थापकाने मला 1 आठवड्याची मुदत दिली आहे की पैसे जमा कर, अन्यथा गुन्हा दाखल करेल. आता सगळ्या गोष्टी माझ्या मनात जुळू लागल्या. मी म्हटले की मग कावेरीची वरात याच कारणाने परत गेली का? वराच्या लोकांना ही गोष्ट समजली. दीपकने मान खाली घातली आणि म्हणाला की हो, वराचा बाप माझ्याच कार्यालयात उच्च पदावर आहे. त्याला कुठून तरी खबर लागली म्हणून त्याने लग्नापूर्वी तपास केला आणि सत्य निघाल्यावर त्याने आपल्या मुलाचं नातं तोडलं. आईला सगळं माहीत आहे. त्यांनीच वराच्या लोकांना विनंती केली की ही गोष्ट कोणाला सांगू नका, आमची प्रतिष्ठा वाचेल. त्यांनी ही अट मान्य केली की आम्ही लग्न नाकारू. आईने सगळ्यांसमोर नाटक रचले जेणेकरून आमची खरी गोष्ट लपेल आणि सगळा दोष तुझ्यावर येईल. या सत्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तर हे खरे सत्य होते. माझा अपमान केला गेला.
मला अशुभ आणि कुलटा म्हटले गेले. हे सगळे एक योजनाबद्ध नाटक होते, जेणेकरून या कुटुंबाच्या काळ्या कृत्यांवर पडदा पडावा. या लोकांनी आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवले. माझ्या आत राग आणि तिरस्काराची आग भडकली. तुम्ही लोकांनी माझ्याशी किती मोठी फसवणूक केली आहे. मी रडत म्हटले की तुमच्या चुकीला लपवण्यासाठी तुम्ही माझे आयुष्य नरक बनवले, मला सगळ्यांसमोर अपमानित केले. दीपकने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाला की गौरी, मला माहीत आहे की आम्ही तुझ्याशी खूप चुकीचे केले, पण देवाच्या नावाने माझी मदत कर. जर मी तुरुंगात गेलो तर आम्ही सगळे उद्ध्वस्त होऊ. माझी आई आणि बहिणी रस्त्यावर येतील. मी असहाय्यतेने म्हटले की मी तुमची काय मदत करू शकते, माझ्याकडे काय आहे. त्याने म्हटले की तुझ्या आईकडे काही दागिने पैसे असतील, त्यांच्याकडून मागून आण. मी वचन देतो, जेव्हा माझी परिस्थिती सुधारेल तेव्हा मी प्रत्येक पैसा परत करेन आणि तुला या घरात ती प्रतिष्ठा देईन ज्याची तू योग्य आहेस. त्याच्या बोलण्याने मला घृणा वाटू लागली. हा माणूस किती स्वार्थी होता. आधी मला अपमानित केले आणि आता स्वतःवर संकट आल्यावर माझ्या विधवा आईच्या कमाईवर नजर ठेवली होती. मी तिरस्काराने म्हटले की माझ्या आईकडे काहीही नाही. जे काही होते ते माझ्या लग्नावर खर्च केले. आता त्यांच्याकडे फक्त आशीर्वाद आहेत. त्या माझ्यासाठी प्रार्थना करतात. हे ऐकून दीपकचे शब्द एकदम बदलले. त्याच्या डोळ्यातील असहाय्यता पुन्हा राग आणि उंबरटपणात बदलली. ठीक आहे, जर तू माझी मदत करू शकत नाहीस तर मग असेच राहा जशी राहतेस, नोकर म्हणून. आणि सावधान, हे रहस्य तुझ्या जिभेवरून बाहेर पडले तर माझ्यापेक्षा वाईट तुझ्यासाठी कोणी नसे. मी तुला घटस्फोट देऊन घराबाहेर काढेन. तुझ्या आईला सांगेन की त्यांच्या मुलीचे चरित्र ठीक नव्हते, मग बघ तुझे काय होते. ही धमकी देऊन तो खोलीतून निघून गेला आणि मी तिथे जमिनीवर पडून रडू लागले. मी अशा जाळ्यात अडकले होते ज्यातून सुटण्याचा मार्ग नव्हता. सत्य बोलले तर बदनामी आणि घटस्फोटाचा डाग, आणि शांत राहिले तर हे रोजचे नरक. दुसऱ्या दिवसापासून माझ्याशी वागणूक आणखीन वाईट झाली. आता दीपकही आपल्या आई आणि बहिणीसोबत मिळून माझ्यावर जुलूम करू लागला. त्याला वाटत होते की मी मुद्दाम मदत करत नाही. घरात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर मला टोमणे दिले जात होते, मारले जात होते, दिवसभर काम करवले जात होते आणि जेवणालाही उरलेले अन्न दिले जात होते. मी जिवंत लाश बनून राहिले होते. मी अनेकदा विचार केला की आईला सगळे सांगावे, पण मग तिचे कमकुवत हात आणि चिंताग्रस्त चेहरा आठवून मी थांबले. ती हे धक्का सहन करू शकणार नव्हती. एक आठवडा निघून गेला. दीपक संपूर्ण दिवस घराबाहेर राहत होता. कुठे कुठे पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी धक्के खात असावा. एका संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता. येताच त्याने आपल्या आईला सांगितले की पैशांचा बंदोबस्त झाला नाही, त्याच्या अटकेचा आदेश निघेल. हे ऐकताच घरात कोलाहल माजला. सासू आणि नणंद रडू लागल्या. सासूने रडत रडत माझ्याकडे पाहिले आणि धावत माझे पाय पकडले. गौरी, तूच तर माझी मुलगी आहेस, जी काहीतरी करू शकतेस. तूच माझ्या मुलाला वाचवू शकतेस. मी आश्चर्यचकित झाले की जी बाई कालपर्यंत मला शिव्या देत होती ती आज माझे पाय पकडत आहे. मी विचारले की मी काय करू शकते आई. त्या रडत म्हणाल्या की तुझे मामा तर श्रीमंत आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांच्या पायावर पड, त्यांच्याकडून भीक माग, ते नक्की तुझी मदत करतील. माझ्या मुलाचे आयुष्य वाचव बेटा, मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. सासूचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मामा श्रीमंत आहेत, ते मामा ज्यांनी वर्षापूर्वी मला आणि माझ्या आजारी आईला असहाय्य करून घराबाहेर काढले होते. आज तेच लोक माझी शेवटची आशा होते. त्यांच्याकडून मदत मागण्याचा विचारही मला काट्यांसारखा बोचत होता. माझी स्वाभिमानता हे सहन करू शकत नव्हती की मी त्या लोकांच्या दारात जावे ज्यांनी आम्हाला कधीही दार पार करू दिले नव्हते. मी असहाय्यतेने म्हटले की आई, ते माझी मदत का करतील? त्यांनी वर्षानुवर्ष आमचे हालही विचारले नाहीत. सासू माझे पाय सोडून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता आली. त्या म्हणाल्या की बघ मुली, हे नाटक करू नको. तू जाशील आणि पैसे घेऊन येशील. जर दीपकला काही झाले तर लक्षात ठेव, मी तुला जिवंत सोडणार नाही. दीपकनेही असहाय्यतेने माझ्याकडे पाहिले. गौरी, कृपा करून एकदा प्रयत्न करून बघ, कदाचित त्यांना तुझ्यावर दया येईल. मला नकार देण्याची कोणतीही जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक मला
माझ्या मामांच्या घरी सोडून गेला. ते मोठ्या बंगल्यात राहत होते. मी कापत्या हाताने दरवाजाची घंटी वाजवली. नोकराने दरवाजा उघडला आणि मला वरून खाली पाहत विचारले की कोणाशी भेटायचे आहे. मी म्हणाले की मला सोहन मामा घोषाल यांना भेटायचे आहे. मी त्यांची भाची आहे. नोकर मला संशयाने पाहत आत गेला. काही क्षणानंतर माझे मामा सोहन बाहेर आले. त्यांना पाहून मी अवाक झाले. काळाने त्यांना किती बदलले होते. त्यांच्या केसात पांढरेपणा आला होता आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. त्यांनी मला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्याने म्हणाले की गौरी, तू इथे कशी? त्यांच्या आवाजात आनंद नव्हता, फक्त आश्चर्य आणि थोडीशी असहाय्यता होती. मी रडत रडत म्हणाले की मामा, मी खूप मोठ्या संकटात आहे. मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी त्यांना आत घेऊन सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला गेटजवळच थांबवले. ते म्हणाले की जे काही बोलायचे आहे इथेच बोल. आत तुझी मामी आहे. तुला पाहून ती नाराज होईल. त्यांचे हे वर्तन पाहून माझे हृदय तुटले. मी रडत रडत त्यांना दीपकची संपूर्ण कथा सांगितली आणि 3 लाख रुपयांच्या मदतीची विनंती केली. माझे बोलणे ऐकून ते हसले. ते म्हणाले की 3 लाख? तुला वाटते का इथे पैशांचे झाड आहे? तुझ्या आईने आमच्या विरोधात जाऊन लग्न केले, तेव्हाच विचार करायला हवा होता. आणि मग जेव्हा आम्ही तिला आधार दिला तेव्हा ती काही वर्षातच वेगळ्या घराची मागणी करू लागली. आम्ही कोण दानशूर आहोत का, जो आमचे पैसे तुमच्यासारख्यांवर वाया घालवत राहू? जा, संकटात सापडले आहेस तर स्वतः बाहेर पड. हे सांगून त्यांनी माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मी तिथेच दरवाजावर बसून रडू लागले. मला माझ्या अनाथपणाची आणि असहाय्यतेची जाणीव इतक्या तीव्रतेने कधीही झाली नव्हती. रडत रडत मी रस्त्यावर परत आले. जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझी अवस्था पाहून दीपकच्या चेहऱ्यावर निराशा आणि राग स्पष्ट दिसत होता. त्याने माझा हात पकडला आणि मला ओढत सासूबाईंसमोर फेकले. तो म्हणाला की ही घ्या तुमची निकम्मी सून, ही काही कामाची नाही. हिच्या नातेवाईकांनीही तिला असेच ओढले आणि मदत नाकारली. सासूबाईंनी हे ऐकताच आकाश डोक्यावर उचलले. त्या म्हणाल्या की मी तर आधीच सांगत होते की ही अशुभ आहे. हिच्या नशिबात हेच आहे. आता माझा मुलगा तुरुंगात जाईल. सगळे या मुलीमुळे झाले. त्या दिवशी माझ्यावर खूप मोठे संकट कोसळले, जे मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. सासूबाई, दीपक आणि माझी नणंद कावेरी यांनी मिळून मला मारले. मला एका खोलीत बंद केले आणि सांगितले की जोपर्यंत दीपकचे संकट सुटत नाही तोपर्यंत मला इथेच चढायचे आहे. 2 दिवस मी त्या खोलीत उपाशी आणि तहानलेली पडून होते. मला फक्त रडण्याचे आवाज ऐकू येत होते. मला वाटत होते की पोलिसांनी दीपकला पकडून नेले आहे. मी माझ्या नशिबावर रडत होते. तेव्हा अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि दीपक आत आला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे. त्याने मला सांगितले की उठ. मी आश्चर्याने विचारले की तुम्ही इथे कसे? पोलीस, पैशांचा बंदोबस्त झाला का? तो हसत म्हणाला की माझ्या एका मित्राने लॉटरी ठेवली होती. त्याने माझी मदत केली. आता सगळे ठीक आहे. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी आनंदाने विचारले, खरंच? तो म्हणाला की हो. पण मग त्याचा सूर बदलला. पण याचा अर्थ असा नाही की तुझी पापे माफ झाली. तू वेळेवर आमची मदत केली नाहीस, ज्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तू या घरात नोकर म्हणून राहशील. हे सांगून तो निघून गेला. माझा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. पण मला या गोष्टीचं समाधान होतं की दीपक तुरुंगात जाण्यापासून वाचला. एक दिवस मी अंगणात कपडे धुत होते तेव्हा शेजारणीचा मुलगा भिंतीवरून एक पत्र आत फेकून गेला. मी पत्र उचलून उघडले. ते माझ्या वडिलांच्या दूरच्या भावाचे, मोहन काकांचे पत्र होते. त्यांनी लिहिले होते की गौरी, खूप दुःखाने ही बातमी देतो आहे की आज सकाळी तुझ्या आईचे निधन झाले. ती गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होती आणि सतत तुला आठवत होती. आम्ही तुझ्या सासरला फोन केला होता तेव्हा तुझ्या नवऱ्याने सांगितले की तो तुला घेऊन येत आहे, पण तू आलीसच नाही. लवकरात लवकर घरी ये. तुझ्या आईचा अंतिम संस्कार तुझ्याच हाताने होईल. सगळे तुझी वाट पाहत आहेत. पत्र माझ्या हातातून खाली पडले. माझी आई मला कायमची सोडून गेली होती आणि माझ्या सासरच्या लोकांनी मला सांगितले सुद्धा नव्हते. त्यांना माझ्या आईला शेवटचे भेटू द्यायचे नव्हते. माझ्या संयमाचा बांध आता तुटला.
मी ओरडत किंचाळत घरातून पळाले. आज मला कोणाचीही भीती नव्हती. आज माझे सगळे काही लुटले गेले होते. मी म्हणाले की तुम्ही लोकांनी मला माझ्या आईला शेवटचे भेटू दिले नाही. माझ्या किंचाळीत वर्षानुवर्षाचे दुःख, महिन्यांचा त्रास आणि त्या क्षणाची असहाय्यता सामील होती. मी घराच्या दारात उभी होते आणि माझ्यासमोर दीपक आणि सासूबाई दगडासारखे उभे होते. माझा आवाज ऐकून कावेरी खोलीतून बाहेर आली. सासूबाई अनभिन्न असल्यासारख्या म्हणाल्या की काय झाले, का ओरडते आहेस? त्या अभिनय करत होत्या, जणू त्यांना काहीच माहिती नाही. मी रडत म्हणाले की माझी आई मेली आणि तुम्ही मला सांगितले सुद्धा नाही की फोन आला होता. तुम्ही आणि दीपकने ही गोष्ट लपवली. दीपकने नजर चोरली आणि म्हणाला की मी सांगणारच होतो. मी किंचाळले की खोटे, तुम्ही कधीच सांगणार नव्हता. तुम्हाला मला तडफडवत ठेवायचे होते माझ्या आईच्या विरहात. तुम्ही लोक माणसे नाही, राक्षस आहात. माझे संपूर्ण अस्तित्व रागाने आणि दुखाने कापत होते. आज ती भित्री सेहमी गौरी मरली होती. आज मी फक्त एक मुलगी होते जिच्याकडून तिचे विश्व हिसकावले गेले होते. मी त्याच्या उत्तराची वाट पाहिली नाही आणि वेड्यासारखी घरातून पळाले. जेव्हा मी माझ्या घरी पोचले तेव्हा तिथे एक विचित्र शांतता होती. ते घर जे आईच्या अस्तित्वाने भरलेले होते आज ओसाड वाटत होते. दरवाजा उघडा होता आणि आत अंगणात काही बायका बसल्या होत्या. मला पाहताच मोहन काका माझ्याकडे धावत आले. ते म्हणाले की गौरी, आम्ही तुझी कधीपासून वाट पाहत होतो. मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. मी म्हणाले की काका, माझी आई मला या जगात सोडून गेली. ते म्हणाले की संयम ठेव बेटा, वरच्या मालकाची हीच इच्छा होती. आत अंगणात माझ्या आईचे शव ठेवले होते, माझ्या आईचा निर्जीव देह. मी धावत तिच्याकडे गेले आणि तिला मिठी मारली. आई उठ, बघ मी आले आहे. तू म्हणायचीस की मला पाहिल्याशिवाय तुला शांतता मिळत नाही. उठ ना आई. पण ती शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. कदाचित या जगाच्या दुःखापासून तिला मुक्ती मिळाली होती. ती शांतपणे मृत्यू पावली होती. अंतिम संस्काराच्या विधी पूर्ण झाल्या. तिच्या जाण्यानंतर मी जिवंत लाशेसारखी सगळे पाहत राहिले. पुढील 2-3 दिवस मी तिथेच आईच्या घरी राहिले. आईच्या शोकासाठी येणारे जाणारे लोक येत होते. कोणी तिच्या चांगुलपणाची आठवण काढून रडत होते. या काही दिवसात मला दीपककडून किंवा सासरकडून एकही फोन आला नाही. कोणी माझी खबर विचारली नाही की मी जिवंत आहे की मेली. 5व्या दिवशी जेव्हा पाहुण्यांची गर्दी कमी झाली तेव्हा मी आईच्या खोलीतील सामान गोळा करू लागले. तिचे जुने कपडे पाहून माझे हृदय भरून आले. तिच्या कपाटात काही कपडे आणि एक छोटा लाकडी डबा होता. मी डबा उघडला तर त्यात काही जुने दागिने होते जे कदाचित आजीने आईला दिले असावेत. एक बँकेची पासबुक आणि एक दुमडलेले पत्र होते. मी कापत्या हातांनी पत्र उघडले. ते माझ्या आईने माझ्या नावे लिहिले होते. माझी प्रिय गौरी, जेव्हा तुला हे पत्र मिळेल तेव्हा मी कदाचित तुझ्या जवळ असेन किंवा नसेन. मला माझ्या आजाराबद्दल काहीच माहिती नाही, पण मी तुला माझ्या आजाराबद्दल कधी सांगितले नाही, कारण तू त्रस्त होऊ नये. बेटा, मी आयुष्यात खूप दुःख सहन केले, पण तुझा हसरा चेहरा माझा सारा थकवा दूर करायचा. मी तुझ्यासाठी हे थोडे दागिने आणि बँकेत काही रक्कम जमा केली आहे. ही तुझी अमानत आहे. मला भीती आहे की तुझे सासर लोभी नसावे. जर कधी आयुष्यात खूप मोठे संकट आले ज्यामुळे तुला वाटले की सारे मार्ग बंद झाले आहेत, तर ही अमानत तुझ्यासाठी वापर. कोणालाही देऊ नको. हा तुझा हक्क आहे, तुझ्या भविष्याचा आधार आहे. नेहमी मजबूत रहा माझी बेटी, तुझी आई. पत्र वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी आई शेवटच्या श्वासांपर्यंत माझीच चिंता करत होती. तिच्या पासबुकात सुमारे 5 लाख रुपये आणि ते दागिने ही तिच्या आयुष्यभराची कमाई होती. मी विचार केला की आता मला माझ्या सासरी परत जावे लागेल. दीपक माझा नवरा होता आणि तो कसाही असला तरी ते माझे सासर होते. मी मनाला समजावले की कदाचित आता त्यांचा राग शांत झाला असेल. मी शेजारीच्या नंबरवरून दीपकला फोन केला. त्याने फोन उचलला तेव्हा त्याच्या आवाजात एक विचित्र घबराहट होती. हॅलो, कोण? मी म्हणाले की मी गौरी बोलते आहे. अरे हो, सांग, सगळे ठीक आहे का? मी म्हणाले की मी उद्या परत येत आहे. दुसऱ्या बाजूला जणू शब्दाची शांतता पसरली.
मग दीपकने घाईने सांगितले की नाही, आता येऊ नको, तू काही दिवस तिथेच राहा, तुझ्या आईच्या घरी. मी चिंतेने विचारले की काय झाले, सगळं ठीक आहे ना? तो म्हणाला की हो, सगळं ठीक आहे, फक्त तू तू आत्ता येऊ नको. एवढं सांगून त्याने फोन ठेवला. त्याच्या या विचित्र वर्तनाने माझ्या मनात हजारो विचार उमटले. तो मला घरी येण्यापासून का थांबवत होता? कोणती गोष्ट तो माझ्यापासून लपवत होता? माझ्या मनाने सांगितले की काहीतरी गडबड होणार आहे. दीपकच्या त्या घाबरलेल्या आवाजाने आणि घरी येण्यापासून रोखण्याने माझ्या मनात तणाव निर्माण झाला. सारी रात्र मी झोपू शकले नाही. नानाविध वाईट विचार माझ्या मनात येत होते. या लोकांनी माझ्या विरुद्ध काही कट रचला आहे का? ते मला घरातून काढून टाकू इच्छितात का? पण का? दुसऱ्या दिवशी मी ठरवले की यापुढे मी वाट पाहणार नाही. जे काही होईल ते समोर जाऊन पाहीन. ते माझेही घर होते आणि तिथे जाण्याचा मला पूर्ण हक्क होता. मी आईचे सगळे सामान एका पिशवीत भरले. तो लाकडी डबा काळजीपूर्वक पिशवीत ठेवला आणि मोहन काकांना सांगून सासरच्या दिशेने निघाले. जसजसे घर जवळ येत होते तसतसे माझे हृदय जोरजोरात धडकत होते. गल्लीत प्रवेश केला तेव्हा पाहिले की आमच्या घराबाहेर काही फुलांच्या माळा लटकत होत्या, ज्या कदाचित एखाद्या समारंभानंतर काढल्या नव्हत्या. मला खूप विचित्र वाटले. माझ्या आईच्या निधनाला काही दिवसच झाले होते आणि इथे ही कसली सजावट होती. मी कापत्या हातांनी दरवाजा ठोठावला. आतून कावेरीच्या हसण्याचा आवाज येत होता. हे ऐकून माझ्या हृदयाला धक्का बसला. तिने दरवाजा उघडला आणि मला समोर पाहून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे हसणे एकदम नाहीसे झाले. ती घाबरून म्हणाली की तू इथे काय करते आहेस? दादाने तुला इथे येण्यास मनाई केली होती ना? मी म्हणाले की कावेरी, हे माझेही घर आहे, बाजूला हो माझ्या वाटेतून. मी ठाम शब्दात सांगितले आणि तिला मागे ढकलून आत प्रवेश केला. पण आतले दृश्य असे होते की त्याने माझ्या आत्म्यालाच हादरवून टाकले. सभागृहात सोफ्यावर दीपक बसला होता आणि त्याच्याजवळ एक मुलगी नववधूसारख्या वस्त्रात बसली होती. सासूबाई त्या नव्या नवरीचे केस सजवत होत्या आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होत्या. घरात समारंभाचे वातावरण होते. मला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर जणू मध्यरात्र झाली होती. सभोवताली स्मशान शांतता पसरली. हे सगळे काय चालले आहे? माझा आवाज माझ्या गळ्यातच मरत होता. सासूबाईंनी माझ्याकडे तिरस्काराने भरलेली नजर टाकली आणि त्या नव्या नवरीकडे पाहून हसत म्हणाल्या की आली अपशकुनी, ये भेट तुझ्या सवतीशी. ही आहे भाग्यश्री, माझी नवी सून. सुशिक्षित, श्रीमंत कुटुंबातील आणि सर्वात महत्त्वाचे, ती आपल्यासोबत प्रतिष्ठा आणि भरपूर हुंडा घेऊन आली आहे. हिच्याशी माझ्या मुलाचे लग्न झाले आहे. हे शब्द ऐकताच माझ्या तोंडातून एक तीव्र किंचाळी निघाली. मी म्हणाले की तुम्ही लोकांनी माझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न केले. तुम्ही माझ्या आईच्या मृत्यूची वाट पाहत होतात का? मी दीपककडे पाहिले, जो अजूनही गुन्हेगारासारखा नजर खाली घालून बसला होता. सासूबाई अडकून म्हणाल्या की हो, केले लग्न, तर काय झाले? तू काय कामाची होतीस? तू ना देखणी होतीस ना पैशांनी श्रीमंत. तू तुझ्या माहेरहून काय आणलं होतंस? आणि जेव्हा मदत मागितली तेव्हा तुझ्या मामांनीही तुला भीक दिली नाही. आम्ही काय करायचे? तुझे लोणचे घालायचे का? दीपकला आधाराची गरज होती आणि भाग्यश्रीच्या वडिलांनी दीपकची नोकरी पक्की केली आणि घरासाठीही मदत केली. त्यांचे प्रत्येक शब्द हातोड्यासारखे माझ्या डोक्यावर पडत होते. माझे डोके गरगरू लागले. मी खाली कोसळणार होते, पण मी भिंतीचा आधार घेतला. मी म्हणाले की दीपक, तुम्ही असे कसे करू शकता? मी रडत विचारले. ती वचने, त्या शब्दा सगळे खोटे होते का? दीपकने पहिल्यांदा माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात लाज नव्हती, उलट एक उदासीनता होती. तो म्हणाला की कोणती वचने? ती सगळी त्या वेळेची गोष्ट होती. वास्तव हे आहे गौरी की तुझा आणि माझा काही मेळ नाही. मी आयुष्यात पुढे जाऊ इच्छितो आणि तू माझ्या पायांना बेडी बनली आहेस. नवी नववधू भाग्यश्री बसून हसत होती, जणू ती माझ्या असहाय्यतेचा तमाशा पाहत होती. मी तुला घटस्फोट देणार आहे, दीपकने क्रूरपणे जाहीर केले. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. घटस्फोट? मी म्हणाले, मी कुठे जाईन? माझ्या आता या जगात कोणीच नाही. माझ्या आईचे घरही ओसाड पडले होते. मी धावत दीपकच्या पायांवर पडले. कृपया दीपक, देवाच्या नावाने असे करू नको.
मला घटस्फोट देऊ नको. मी कुठे जाईन? माझे कोणी नाही. मला या घरात कोपऱ्यात पडू दे. मी तुम्हा सगळ्यांचे नोकर बनून राहीन. फक्त मला असह्य करू नको. मी रडत गयावया करत होते. सासूबाई आणि कावेरी खूप हसत होत्या आणि भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर विजयाची हसरत होती. माझी अवस्था पाहून कदाचित दीपकच्या लोभी मनात एक नवा डाव आला असावा. त्याने सासूबाईंकडे पाहिले आणि मला सांगितले की ठीक आहे, मी तुला घटस्फोट देणार नाही, पण माझी एक अट आहे. मी रडत रडत विचारले की कोणती अट? मी तुमची प्रत्येक अट मान्य करेन. मी आशेने त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्या आईच्या सामानाच्या पिशवीकडे बोट दाखवले आणि माझ्याकडे पाहत म्हणाला की तू आता तुझ्या आईच्या घरी जाशील आणि तुझ्या आईच्या वाट्याचे जे काही मालमत्ता पैसे आहेत ते घेऊन येशील आणि माझ्या नावावर करशील. जर तू हे करू शकशील तर या घरात नोकर म्हणून राहू शकतेस. सांग, मान्य आहे का? त्याची अट ऐकून माझ्या आत सगळे काही तुटून कोसळले. हा माणूस इतका नीचपणा करू शकतो? माझ्या मृत आईच्या आयुष्यभराच्या कमाईवरही त्याची वाईट नजर होती. मी रडत रडत त्याचा चेहरा पाहिला, जिथे लोभ आणि स्वार्थाशिवाय काहीच नव्हते. दीपकची अट माझ्या हृदयात विषारी बाणासारखी खुपली. मी माझे अश्रू पुसले आणि हळूच मान डोलावली. मी म्हणाले की ठीक आहे, मी जाईन. माझी संमती पाहून दीपक आणि सासूबाईच्या चेहऱ्यावर चमक उमटली. त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी त्यांच्या जाळ्यात अडकले आहे. सासूबाईंनी टोमणा मारत सांगितले की शाब्बास, आता लागली ना अक्कल तुझ्या ठिकाणी. चल आता जा आणि रिकाम्या हाताने परत येऊ नकोस. मी तिथून उठले आणि कोणाकडेही न पाहता घरातून बाहेर पडले. माझी पावले मला आपोआप माझ्या मामांच्या घरी घेऊन गेली. माझ्या मनात कोणताही डाव नव्हता. मी फक्त शेवटचा प्रयत्न करू इच्छित होते, हे पाहण्यासाठी की या जगात कोणतंही नातं बाकी आहे का जो लोभ आणि स्वार्थापासून पवित्र आहे. जेव्हा मी मामांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा मनात तीच जुनी हिचक आणि भीती होती. पण आज मी भीक मागण्यासाठी नव्हे तर माझा हक्क मागण्यासाठी आले होते. मी गेटवर टकटक केली तेव्हा तोच नोकर बाहेर आला. पण आज मला पाहून त्याने लगेच दरवाजा उघडला आणि आदराने आत येण्यास सांगितले. मी आश्चर्यचकित झाले. सभागृहात मामा मान खाली घालून बसले होते आणि त्यांच्याजवळ मामीही होत्या. मला पाहताच मामा उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले की गौरी, आणि माझ्याकडे येत मला मिठी मारली. बेटा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माझी बहीण या जगातून गेली आणि मी तिच्याकडे माफीही मागू शकलो नाही. ते लहान मुलासारखे रडत होते. मामींनीही माझ्या डोक्यावर हात ठेवत रडायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की मोहन काकांनी काल आम्हाला सगळं सांगितलं. आम्हाला लाज वाटते. त्यांचा हा बदललेला स्वभाव माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हता. कदाचित माझ्या आईच्या मृत्यूने त्यांच्या मनातील माणुसकी जागी केली असावी. जेव्हा माझे मन शांत झाले तेव्हा मी त्यांना दीपकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आणि त्याच्या अटीबद्दल सर्व काही सांगितले. माझी कथा ऐकून मामांच्या चेहऱ्यावर राग उमटला. ते म्हणाले की तुझा नवरा किती नीच माणूस आहे. त्याची हिंमत कशी झाली तुझ्याशी असे वागण्याची. ते रागाने उभे राहिले आणि म्हणाले, त्याने मालमत्ता मागितली. कोणती मालमत्ता? आणि तुझ्या आईचा वाटा तर तिला कधीच मिळाला होता. मी आश्चर्याने विचारले की याचा अर्थ काय? मामांनी एक रहस्य उघड केले, ज्याने माझ्या आयुष्याची संपूर्ण चित्रपटच बदलून टाकली. ते म्हणाले की बेटा, ज्या दिवशी आम्ही तुझ्या आईला घरातून काढले त्यानंतर काही महिन्यांनी तुझ्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तुझ्या आईचा वाटा वेगळा केला होता. त्यांनी सांगितले होते की जेव्हा गौरी 18 वर्षाची होईल तेव्हा ही मालमत्ता तिच्या नावावर करावी. तुझ्या लग्नापूर्वी तुझी आई माझ्याकडे आली होती आणि म्हणाली होती की हे घर आणि काही जमीन विकून तुझ्या खात्यात पैसे पाठवे, जेणेकरून तुझे भविष्य सुरक्षित राहील. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे माझ्या आईकडे संपत्ती होती? हो बेटा, चांगली रक्कम होती, सुमारे 40 लाख रुपये. तिने ती सर्व रक्कम तुझ्या नावावर केली होती. तिने माझ्याकडून वचन घेतले होते की ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही, अगदी तुलाही नाही, जोपर्यंत खूप मोठी गरज भासत नाही. तिला भीती होती की दीपकचे कुटुंब लोभी आहे आणि ते तुझ्याकडून ही रक्कम हिसकावून घेतील. आता मला माझ्या आईचे ते पत्र आठवले, ज्यात तिने मोठ्या संकटात ही अमानत वापरण्यास सांगितले होते. मामांनी पुढे सांगितले की पण खरी गोष्ट काही वेगळी आहे बेटा. दीपकवर 3 लाखांची लाचखोरीचा आरोप नव्हता.
त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले की दीपक आणि त्याचा एक मित्र कार्यालयात मोठ्या फसवणुकीत सामील होते. ते बनावट बिल तयार करून वर्षानुवर्ष लाखो रुपये कमवत होते. 3 लाखांचा मुद्दा तर फक्त एक छोटीशी चूक समोर आल्याने उघड झाला. कावेरीची वरात याच कारणाने परत गेली नव्हती की वराच्या वडिलांना त्याच्या लाचखोरीची खबर लागली होती, तर यामुळे की त्यांना समजले होते की दीपक विरुद्ध मोठी चौकशी सुरू होणार आहे आणि त्याची नोकरी जाणे आणि तुरुंगात जाणे निश्चित आहे. त्यांनी आपल्या मुलाला एका गुन्हेगारापासून वाचवले. दीपकचे दुसरे लग्न ही एक डाव आहे. त्याच्या नव्या पत्नीचे वडील कोणते तरी साधे माणूस नाहीत, तर खूप मोठे व्यक्ती आहेत आणि दीपकला विश्वास आहे की ते त्याला या प्रकरणापासून वाचवतील. तुझ्याकडून तो तुझ्या आईची मालमत्ता याचसाठी मागत आहे जेणेकरून तो लाच देऊन आणि वकील करून स्वतःला वाचवू शकेल. हे सत्य एखाद्या स्फोटासारखे होते. हीच ती खरी गोष्ट होती. एक घाणेरडा खेळ ज्यात मला प्यादासारखे वापरले जात होते. माझा नवरा, माझे सासर सगळे गुन्हेगार होते आणि स्वतःची मान वाचवण्यासाठी माझे आयुष्य पणाला लावत होते. माझ्या आतले सारे दुःख, सारी भीती एकदम नाहीशी झाली. त्यांच्या जागी पोलादासारखी कठोरता आणि तिरस्काराची भावना आली. माझे डोळे कोरडे झाले होते. मी म्हणाले की मामा, माझ्या आईचे ते पैसे कुठे आहेत? मी ठाम आवाजात विचारले. ते म्हणाले की ते बँकेत तुझ्या खात्यात सुरक्षित आहेत. मी म्हणाले की ठीक आहे, ते पैसे त्या राक्षसांना मिळणार नाहीत, एक पैसाही नाही. आता मी त्यांना दाखवेन की एक असहाय्य स्त्री जेव्हा आपल्या हक्कासाठी उभी राहते तेव्हा काय करू शकते. माझा हा नवा अवतार पाहून मामांच्या डोळ्यात अभिमानाची चमक उमटली. त्यांनी माझा हात धरला आणि सांगितले की मी तुझ्या सोबत आहे बेटा. आता कोणीही तुला कमजोर समजू शकत नाही. त्या दिवशी मी ठरवले की यापुढे मी रडणार नाही, लढणार आहे. माझ्या आयुष्याची लढाई, माझ्या अस्तित्वाची लढाई, माझ्या मर्जीने. पुढील 2 आठवडे दीपक आणि त्याच्या घरच्यांकडून कोणताही संपर्क झाला नाही. कदाचित त्यांना वाटत असावे की मी पैशांचा बंदोबस्त करत आहे आणि लवकरच मोठी रक्कम घेऊन त्यांच्या दारात हजर होईल. पण मी माझा डाव तयार करत होते. मामांचे एक मित्र वकील होते. मी त्यांची भेट घेतली आणि माझी संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्यांनी मला सल्ला दिला की दीपकपासून घटस्फोट घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी प्रथम बँकेत जाऊन माझे खाते हाताळले आणि आईने ठेवलेली सर्व रक्कम माझ्या ताब्यात घेतली. त्यानंतर मोहन काकांच्या मदतीने मी शहरातील चांगल्या व्यावसायिक भागात एक छोटी दुकान भाड्याने घेतली. मी ठरवले की मी कपड्यांचा व्यवसाय सुरू करेन. हा माझ्या आईचा स्वप्नवत उद्देश होता की माझे स्वतःचे बुटीक असावे. जेव्हा दुकानाचे सगळे काम पूर्ण झाले आणि मी माझा छोटासा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी माझे पुढचे पाऊल उचलले. एके सकाळी मी वकिलांनी दिलेले घटस्फोटाचे कागदपत्रे घेऊन थेट सासरी पोहोचले. मी दरवाजा ठोठावला तेव्हा कावेरीने दरवाजा उघडला आणि मला नव्या आत्मविश्वासात पाहून ती अवाक झाली. ती म्हणाली की तू पैसे आणलेस का? तिने लोभाने विचारले. मी म्हणाले की पैशांपेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट आणली आहे. दीपक कुठे आहे? मी थंड शब्दात सांगितले आणि आत गेले. सभागृहात दीपक आणि सासूबाई बसले होते. मला पाहताच त्यांच्या डोळ्यात चमक उमटली. सासूबाईंनी उत्साहाने विचारले की पैसे आणलेस का? मी माझ्या पिशवीतून घटस्फोटाची कागदपत्रे काढली आणि त्यांच्या समोर टेबलावर टाकली. ही घ्या कागदपत्रे, यावर स्वाक्षऱ्या करा आणि मला या नात्यातून मुक्त करा. माझ्या या प्रतिक्रियेमुळे ते तिघेही थक्क झाले. हा काय मूर्खपणा आहे? दीपक किंचाळला. तुझी हिंमत कशी झाली घटस्फोट मागायची? मी तुला पैसे आणायला सांगितले होते. मी खंबीरपणे म्हणाले की कोणते पैसे? ते पैसे ज्याने तू लाच देऊन तुझ्या फसवणुकीवर आणि काळ्या कृत्यांवर पडदा टाकायचा आहे. हे ऐकताच त्या तिघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? याचा अर्थ काय? कोणती फसवणूक? सासूबाई थरथरत्या आवाजात म्हणाले. मी मोठ्या आवाजात सांगितले की माझ्यापासून काहीही लपलेलं नाही. मला सगळं माहिती आहे. तुझ्या कार्यालयातील फसवणूक, कावेरीची वरात परत जाण्याचे खरे कारण आणि तुझ्या दुसऱ्या लग्नामागचा हेतूही. तुम्ही सगळे गुन्हेगार आहात आणि मला वापरण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता नाही. दीपक रागाने माझ्याकडे धावला. तुला हे सगळं कोणी सांगितलं? जिभेवर नियंत्रण ठेव. मी त्याला डोळे दाखवत म्हणाले की मला हात लावू नको, नाहीतर मी आत्ता पोलिसांना फोन करून तुझी सारी कृत्य सांगेन.
माझ्याकडे पुरावेही आहेत की तू माझ्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केलास. माझी धमकी कामी आली. तो तिथेच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मी म्हणाले की शांतपणे या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करा. मी आदेश दिला आणि सांगितले की नाहीतर तुमच्यासाठी चांगले होणार नाही. तुझ्या नव्या पत्नीला आणि सासरच्या लोकांना जेव्हा तुझी खरी ओळख कळेल तेव्हा ते तुला एका मिनिटात रस्त्यावर आणून उभे करतील. दीपकला समजले की खेळ उलटला आहे. त्याने असहाय्यतेने सासूबाईंकडे पाहिले. सासूबाईंच्या डोळ्यात लोभाऐवजी आता भीती होती. त्यांना त्यांची प्रतिष्ठा आणि मुलाचे भविष्य धोक्यात दिसत होते. दीपकने थरथरत्या हातांनी पेन उचलले आणि कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. मी कागदपत्रे उचलली आणि शेवटची नजर त्यांच्या असहाय्य आणि पराभूत चेहऱ्यांवर टाकली. मी म्हणाले की तुम्हाला काय वाटले होते की मी एक कमजोर असहाय्य मुलगी आहे, पण तुम्ही विसरलात की जेव्हा एखाद्या स्त्रीच्या सन्मानावर आणि चारित्र्यावर हल्ला होतो तेव्हा ती कमजोर राहत नाही. हे सांगून मी अभिमानाने डोके उंचावून त्या घरातून कायमचे बाहेर पडले. त्यानंतर मी माझे संपूर्ण लक्ष माझ्या व्यवसायावर केंद्रित केले. मी दिवस रात्र मेहनत करू लागले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण मी हार मानली नाही. माझे मामा आणि मोहन काका प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होते. माझी मेहनत फळाला येऊ लागली. माझे छोटेसे बुटीक शहरात प्रसिद्ध होऊ लागले. 1 वर्षाच्या आत मी माझ्या दुकानाचा विस्तार केला आणि माझ्या खाली काम करण्यासाठी काही मुली ठेवल्या. आता मी असहाय्य गौरी नव्हते, तर एक यशस्वी उद्योजिका बनले होते. मी माझ्या आईचे स्वप्न पूर्ण केले होते. काही वर्ष निघून गेली. माझा व्यवसाय खूप प्रगती करत होता. मी शहरातील सर्वोत्तम भागात एक मोठे दुकान उघडले होते. एके दिवशी मी माझ्या कार्यालयात बसले असताना एका प्रसिद्ध कंपनीचे मालक श्री अभिषेक वर्मा व्यवसायाच्या निमित्ताने माझी भेट घेण्यास आले. ते खूप सुसंस्कृत आणि सज्जन माणूस होते. आमची भेट खूप चांगली झाली आणि त्यानंतरही व्यवसायाच्या बाबतीत आमच्या भेटी होत राहिल्या. अभिषेक यांच्याशी माझ्या व्यवसायाच्या भेटी हळूहळू मैत्रीत बदलल्या. ते माझ्या मेहनतीने आणि स्वाभिमानाने प्रभावित झाले होते. त्यांनी कधीही माझ्या भूतकाळाला कुरतडण्याचा प्रयत्न केला नाही. पण एके दिवशी बोलता बोलता मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. माझी कथा ऐकून त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. दुसरीकडे मामांकडून मला दीपक आणि त्याच्या कुटुंबाच्या बातम्या मिळत होत्या. मला अपेक्षितच होते की दीपकची फसवणूक जास्त काळ लपणार नाही. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि त्याच्यावर खटला चालला. त्याच्या नव्या पत्नीच्या वडिलांनी त्याला वाचवण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. जी मंडळी संपत्तीच्या जोरावर उडत होती ती सारी संपत्ती संपली. दीपकला काही वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. आता ते सगळे एका छोट्याशा भाड्याच्या घरात दारिद्र्याचे आयुष्य कंठत होते. सासूबाई आणि कावेरी घराघरातून काम मागण्यास भाग पडल्या होत्या. निसर्गाचा न्याय झाला होता. ज्यांनी मला भिकाऱ्यासारखी वागणूक दिली ते आज स्वतः भिकारी बनले होते. एके दिवशी अभिषेक यांनी मला जेवणासाठी आमंत्रित केले आणि तिथे खूप सुंदर रीतीने त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. मी एका क्षणासाठी हबकले. भूतकाळाचे जखम अजूनही ताजे होते. अभिषेक यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले आणि सांगितले की गौरी, मला माहीत आहे की तुझ्यासाठी पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण मी तुला कोणतीही सक्ती करणार नाही. तू जितका वेळ हवा तितका घे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की या जगात सगळे लोक एकसारखे नसतात. त्यांच्या सत्य आणि प्रामाणिकपणाने माझे मन जिंकले. मी मामांकडून सल्ला घेतला. ते म्हणाले की बेटा, वरच्या मालकाने तुला दुःखानंतर सुखाची संधी दिली आहे. ही संधी नाकारू नकोस. अभिषेक खूप चांगला माणूस आहे. काही महिने विचार केल्यानंतर मी लग्नाला होकार दिला. आमचे लग्न साध्या पण सुंदर पद्धतीने झाले. हे लग्न कोणत्याही बंधनावर किंवा लोभावर नव्हते, तर प्रेम आणि आदराच्या पायावर उभे होते. अभिषेक यांनी मला ती सारी सुखे दिली ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. ते केवळ चांगले पती नव्हते, तर एक उत्तम मित्र आणि सहकारीही होते. त्यांनी माझ्या व्यवसायातही मला साथ दिली आणि आम्ही मिळून तो नव्या उंचीवर नेला. आता मी समाधानाचे आयुष्य जगत आहे. माझा भूतकाळ एक धूसर स्वप्नासारखा आहे.
ज्याने मला क्वचितच तोडले, पण त्याचबरोबर इतके मजबूतही बनवले की आता जगातील कोणतीही शक्ती मला हरवू शकत नाही. मी अनेकदा विचार करते की माझ्या आईने खरे सांगितले होते की एक स्त्री कमजोर नसते, तिच्या सहनशीलतेची एक मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा ती स्वतःच्या नशिबाला आकार देण्याची ताकद बाळगते. लोभ आणि स्वार्थावर उभ्या असलेल्या नात्यांचा पाया नेहमी रेतीसारखा असतो, जो एका ठोक्यात कोसळतो. तर सत्य, मेहनत आणि स्वाभिमानावर उभी असलेली इमारत कायम टिकते. मी माझ्या आयुष्याची इमारत स्वतः बांधली आणि आज मी त्या मजबूत छताखाली सुरक्षित आणि सुखी आहे. माझ्या कथेतून ही शिकवण मिळते की लोभ, खोटे आणि अत्याचार यावर टिकलेली नाती एक ना एक दिवस नाशाला सामोरी जातात. तर एका स्त्रीची खरी ताकद तिच्या धैर्यात, स्वाभिमानात आणि सामाजिक आत्मविश्वासात आहे. शेवटी ही कथा या सत्यावर जोर देते की न्याय होतोच. अत्याचारी लोक त्यांच्या लोभाच्या आगीत स्वतः जळतात आणि मेहनत आणि सत्याचा मार्ग निवडणारे खरं यश आणि समाधान मिळवतात. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.